मंत्री, शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते। आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेची तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। तर कारण आम्ही नेहमी म्हणत होतो याच्यामध्ये काही आदित्य ठाकरेंचं रिलेशन नाही, तरी सुद्धा हे नेते कुठेतरी मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून, राज्यात कुठेतरी इलेक्शन आहे म्हणून, बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून या विषयावर त्या ठिकाणी खोटी माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत होते। आता पोलीस प्रशासनानेच म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठेतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठेतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर लोकांची, तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी, असं या ठिकाणी मी आव्हान करतो। दिशा सालियनच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेले आहेत आणि जो ऍफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ऍफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्याचा। म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे। कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही। मग दिशा सालियनचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ऍफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरे या सगळ्यांची नावं दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही। 16 तारीख दिलेली आहे, पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू, काय हरकत नाही। राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस आत्ताच्या पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।